बातमी क्रीडा विश्वातून महिला क्रिकेट विश्वचषक 2025 आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना होणार आहे। नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर हा सामना होणार आहे। महिला विश्वचषकात भारतीय संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचलाय। नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल। सामना दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे। त्यामुळे सगळ्या क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय त्या आजच्या या अंतिम सामन्याकडे। आज भारतीय महिला संघाचा वर्ल्ड कपचा अंतिम सामना पार पडणार आहे। दक्षिण आफ्रिकेसोबत डी.वाय. पाटील स्टेडियमवर हा सामना होतोय। तर या संदर्भात मुंबईकरांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी। भारतीय महिला टीमची फायनल मॅच आहे साऊथ आफ्रिका सोबत आणि ऑस्ट्रेलिया त्यांनी मात देऊन आज त्यांनी फायनल गाठलेली आहे आणि आज साऊथ आफ्रिका सोबत मॅच आहे। आपल्यासोबत मुंबईकर आहेत, त्यांना विचारूया। ऑस्ट्रेलिया बरोबर मात देऊन आता भारत फायनल मध्ये पोहोचलेली आणि आज तिची भिडत फायनल ही साऊथ आफ्रिका सोबत काय आपली इंडिया टीम आपली जितली पाहिजे आणि क्रिकेट आपल्या इंडियाला बस पडते। काय वाटतं जेमिमाच्या शतकामुळे ऑस्ट्रेलिया मात देऊ शकले, यंदा कोण खेळेल? यंदा ही जेमिमा चांगली आता ह्या आजच्या मॅचमध्ये खेळेल आणि इंडिया टीमसाठी आणि साऊथ आफ्रिकेमध्ये दोन्ही टीमसाठी शुभेच्छा। इंडियाची टीम खूप चांगली आहे। जेमिमाचे कष्ट तिला आता म्हणजे त्याचं फळ तिला आता भेटलेलं आहे की काल परवाच्या मॅचमध्ये दिसले आपल्याला। पुन्हा ते आणखी चांगलं परफॉर्मन्स करेल आणि सगळी टीम पूर्ण इंडियाची चांगलीच आहे। ऑस्ट्रेलिया जशी मात दिली तशी आता साऊथ आफ्रिकेला देखील मात देईल। नक्की नक्की आपल्या इंडियाकडे चांगले बॉलर्स आहेत, चांगले बॅट्समॅन्स आहेत, आपल्याकडे ओपनर्स चांगले आहेत। स्मृती मानधना आहे, ती एक चांगली क्रिकेटर आहे, चांगले तिचा रेकॉर्ड्स आहेत। त्याच्यानंतर जेमिमाचं आपण शतक बघितलं, तिचं स्ट्रगल बघितलं, ती अक्षरशः टायर्ड होती तरी पण तिने चांगल्या प्रकारे शेवटच्या बॉलवरती मॅच नेऊन तिने अक्षरशः चांगल्या प्रकारे प्रदर्शन दाखवून आपल्याला इंडियाला विजयाची पायरी दाखवलेली आहे आणि फायनलमध्ये आपण प्रवेश केलेला आहे। तर नक्कीच आमच्या सर्वांचा, आपल्या भारतीयांचा, सगळ्यांचा 150 करोड भारतीयांचा आपल्या भारतीय संघाला सपोर्ट असेल आणि नक्की आपला संघ हा विजयी होऊन, मागच्या वेळेस आपण वर्ल्ड कपमध्ये हारलो होतो पण यावर्षी नक्की इंडिया वर्ल्ड कप घेऊन येईल। जर्नलिस्ट संतोष बोराडेचा मनोज आहे का